स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय। सांघिक खेळाच्या जोरावर वैयक्तिक स्वरूपातील हॅट्रिक प्रसाद लुमाजे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, या अंतिम दिवशी 4 उपउपांत्य फेरीचे सामने झाले। त्यांचे सामनावीर या ठिकाणी घोषित केले नाहीत। ते सामनावीर पुरस्कार द्यायचे बाकी आहेत। पहिला सामना जो झाला साई स्पोर्ट्स दाबोली व बांदेश्वर बांदा यामध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो गौरव सरेकर। त्यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुजित सावळ हा सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता। त्यानंतर तिसरा उपउपांत्य फेरीचा म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना झाला, त्यामध्ये विकी पंडित हा सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय। तर तुळस संघ जो सामन्यामध्ये चौथ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात विजयी झाला त्यामध्ये सामनावीर ठरतोय तो नितेश कावडे। अविनाश परब यांच्याकडून रिचर्ड साल्डाना याच्यासाठी सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं, तर या ठिकाणी वितरित केले जात आहे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात होते उपांत्य फेरीचा सामना। फलंदाजीसाठी या ठिकाणी फलंदाज सज्ज, तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी गोलंदाज। फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं। 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। या एकेर धावेने खातं खोलले जाते ते MSRT तुळस क्रिकेट संघाचं। निर्धारित 6 षटकांचा दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असलेला उपांत्य फेरीचा सामना व या उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होते ती एकेरी धावेने। तुळस संघाच्या वतीनं बहुधा फलंदाज रंजन केणी एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय। तो गोलंदाज तेजस पडवळ याच्या गोलंदाजीवर। ज्या गोलंदाजाचा नामोल्लेख आत्ताच मी केला की एकेकाळ ज्या गोलंदाजांना आपल्या चतुरसूत्र गोलंदाजाने गाजवला होता तो विजय केरवाड्याचा गोलंदाज सुनील पडवळ यांचा सुपुत्र तसेच अष्टपैलू खेळाडू उमेश पडवळ यांचा पुतण्या तो म्हणजे तेजस पडवळ या ठिकाणी आपल्या वडिलांचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न गोलंदाज म्हणून या मैदानावर करताना दिसतोय। आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता पुलच्या फटक्याद्वारे, मात्र अचूक टायमिंग फलंदाज साध्य करू शकत नाही। परिणामतः अपेक्षा होती मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाण्याची, मात्र चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला व एकेर धावेने गितेश गावडे स्वतःचं खातं खोलतोय। धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती 2 धावांवर। 2 धावा 2 चेंडूंच्या सांगीत एकेरीस। प्रत्येकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज। आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते शॉर्ट थर्मॅनला। पहिला पवित्रा क्षेत्ररक्षकाचा यश त्यांचा वेध घेण्याचा, मात्र गोपाळ पाटा सांगतोय की आतताईपणा करू नकोस, कोणताही अतिरिक्त जोखीम घेण्याचा तू निर्णय घेऊ नकोस, कारण 1 धाव ही अधोरेखित आहे। त्या एकेर धावेचा फायदा फलंदाजांना घेऊ नये असा गोपाळ पाटा संयमाचा सल्ला देतोय तर आपल्या क्षेत्ररक्षकाला व एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 3 धावांवर। 2 धावांवर रंजन केणी हा डावखुऱ्याचा फलंदाज पोहोचतोय। सुरेख असा चेंडू त्रिफळाचित करतोय फलंदाज गितेश गावडेला व ज्या गोलंदाजांवर मी स्तुतिसुमनांची या ठिकाणी मुक्तफळे या ठिकाणी उधळत होतो किंवा स्तुतिसुमनांचा वर्षाव करत होतो तो सुनील पडवळ व त्यांचा सुपुत्र असलेला या ठिकाणी गोलंदाज तेजस पडवळ आपल्या वडिलांच्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करताना या मैदानावर स्वतः बहारदार कामगिरी करतोय व त्रिफळाचित करून आघाडीच्या फलंदाजला तो माघारी परतवतो एकेर धावेवर। ओव्हर टू डिझे। हे घराघरात पोहोचते यूट्यूबच्या माध्यमातून, अनेक वेबसाईट आपल्याला आला। आज आपण घर बसल्या थेट प्रक्षेपण tenniscricket.in माध्यमातून पाहतोय, मात्र ज्यावेळी लाईव्ह क्रिकेटची सुविधा न होती तर केवळ या ठिकाणी कर्णोकर्णी धावतं समालोचन म्हणा किंवा वृत्तपत्र म्हणा हेच या ठिकाणी स्पर्धेचं माध्यम होतं। ते अर्थातच या ठिकाणी स्पर्धेला किंवा खेळाडूला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि त्या प्रसिद्धी माध्यमांचा वापर करत ज्या खेळाडूंनी आपली छाप मैदानावर ठेवली त्या खेळाडूंचा कित्ता गिरवणारी, त्यांना या ठिकाणी त्यांच्या कामगिरीला निराशेच्या वातावरणात न ढेकलता या ठिकाणी जो त्यांनी पाया रोवला त्या पायावर शिखर रोवणारी अशी कामगिरी उदयोन्मुख खेळाडूंकडनं होताना दिसते व त्याच उदयोन्मुख खेळाडूंना या ठिकाणी आधार मिळतोय घर बसल्या तो tenniscricket.in सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून। जे जुने खेळाडू कसे घडले किंवा काय करामत केली हे घर बसल्या पाहू शकतात ते यूट्यूबच्या माध्यमातून। काळ बदलला तरी खेळ हा तोच। परत एकदा गोलंदाज सज्ज, सुरेख असा फटका कॉपीबुक स्टाईल
राहीलचा फटका, चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव तो फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव होण्याचा कोणताही अतिरिक्त धोका या ठिकाणी फलंदाज घेत नाहीत. एकेर धावेने रुपेश बेहरे स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो 4 धावांवर 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज. 5 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. आपल्या सुरेख अशा षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो तेजस. व तेजस याला सामोरा जाईल तो फलंदाज रंजन केणी. आखूड टप्प्याचा चेंडू, हलकीच दिशा दिली झाली जाते, त्या फटक्याला फ्लिक ऑफ रिस्क म्हटला जातो. म्हणजे मनगटाचा या ठिकाणी वापर करायची, चेंडूला हलकेच ढकललं जाते. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चकतोय, पर्यायानं चौकार नोंदवला जातोय. पहिल्या चौकारनं पहिल्या षटकाची सांगता होते व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज फेरीच्या महत्वपूर्ण अशा सामन्यात ओव्हर टू डिझे. आणतोय तो आदित्य नाईक याला. ज्या आदित्य नाईक बद्दल सांगायचं झालं, सिव्हिल इंजिनियरचा हा विद्यार्थी व समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव हे अग्रक्रमानं मानानं घेतलं जातं असे आमचे सहकारी सन्माननीय अशोकजी नाईक यांचे सुपुत्र आदित्य नाईक या ठिकाणी गोलंदाज म्हणून आपली भरीव कामगिरी करण्याच्या या ठिकाणी प्रयत्नात सज्ज होत आहेत वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक विकण्यासाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, हलकेच तोलवण्याचा प्रयत्न, एक हलकच अपील यष्टीरक्षकाकडनं केलं गेलं होतं. कदाचित फुलरलेन पद्धतीचा चेंडू होता, म्हणजे चेंडूने बॅटला प्रथम स्पर्श हलकाच केला, त्यानंतर पॅडला स्पर्श केला असा कयास वर्तवला जातोय. एकेरी धाव रुपेश बेहरेच्या खाती जमा होते. एकेरी धाव MSRT तुळस क्रिकेट संघाच्या खाती व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पंच गुरुप्रसाद स्टार यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने गोलंदाजी करण्याचा मानस हा आदित्य सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख नेत्रदीपक बहारदार, ज्या फटक्यावर अनेक स्तुती सुमनांचा वर्षाव केला तरी तो कमी पडेल असा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, लेदर क्रिकेटची या ठिकाणी आठवण करून देणारा हा फलंदाज रुपेश रंजन केणीच्या बॅटमधनं निघतोय व या चौकारांना धावफलक पुढे सरकतोय तो 13 धावांवर. 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे सुरू. पॉवर प्लेची अनिवार्य 2 षटकं. या पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त आक्रमक फटके मारण्याचा कल दिसतोय तो फलंदाजांचा. परत एकदा आदित्य नाईक सज्ज. यावेळी मात्र चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा, गतीमध्ये चकवा देण्याच्या प्रयत्नात दिशेवर नियंत्रण ठेवण्यास भरकटतोय तो आदित्य. परिणामतः दोन्ही हात समांतर करत वाईचा इशारा येतोय तो पंचांकडनं. अतिरिक्त धावसंख्या आपलं खातं खोलतोय व एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 14 धावांवर एका गाड्याच्या मोबदल्यात. दुसरं अनिवार्य षटक सुरू निर्धारित 6 षटकांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील. गोलंदाज आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिड ऑफला टोलवला होता, फटका ताकदीने टोलवला होता, मात्र दाजी धुरतला चकवण्यात फटका हा अपयशी ठरतोय. क्षेत्ररक्षण होते, चेंडूची परती होते व एका निर्धाव चेंडूची गणना ही मैदानावर होते. क्षेत्ररक्षण गृहरचना सजवलेली, एक डीप लॉंग ऑफला, एक डीप मिड विकेटला असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात व बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक ही फलंदाजला खेळून संभाव्य एकेर धाव रोखण्यास. आखूड टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न करतोय तो फलंदाज. या ठिकाणी रंजन केणी स्वतःवर तो नाराज दिसतोय, कारण या ठिकाणी एक संधी होती स्क्वेअर कटचा फटका टोलवण्याची, मात्र फटका टोलवायचा हा इरादा कुठेतरी त्याचा कमी पडतोय. स्वतःवर तो क्षणिक नाराजी ओढवतोय, मात्र या क्षणिक नाराजीवर या ठिकाणी ताबा मिळवत परत एकदा नवा उत्साहानं, नव्या जोमानं आदित्य नाईक याचा सामना करण्यासाठी तो सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा व ज्या फटक्याच्या शोधात यापूर्वीच्या चेंडूवर होता ती सफलता यावेळी मिळते. ती अर्थातच फलंदाज रंजन केणीला. चेंडू सीमोल्लंघन करतोय 4 धावांसाठी व या चौकारांना धावसंख्या पुढे सरकते ती अर्थातच या ठिकाणी 18 धावांवर. डीजेचं सुंदर असं या ठिकाणी संगीत आपण पाहतोय या सामन्यादरम्यान.
नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया. मात्र मैदानावर जी आक्रमक फलंदाजी रंजन केणीनं केली, त्या रंजन केणीवर दिल आ गया असं क्रिकेट रसिकानं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्याचे 2 फटके हे अक्षरशः लेदर क्रिकेटची आठवण करून देणारे. वाईचा इशारा पंचांकडनं पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीचा खराब चेंडू आदित्यचा, कदाचित जे 2 मोठे फटके बसले त्यामुळे स्वतःवरचं नियंत्रण तो कुठेतरी खोवतोय. मात्र स्वतःवर ताबा मिळव तू असं गोपाळ पाटील त्याला विश्वासानं सांगतोय व त्याच विश्वासानं आदित्य नाईक हा सज्ज होतोय षटकाची सांगता करण्यासाठी. पायचीसाठी जोरदार अपील केलं जातंय, विकेटच्या मधोमध सापडला जातोय तो अर्थातच फलंदाज व पंचांकडे मागितलेली दाद, ही दाद अचूक आहे असा निर्वाळा पंच आपले हातवारे करतायत. फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा देत आहेत. तर ज्या फलंदाजाने 2 मोठे फटके मारले तो रंजन केणी पायची धुवून मैदानाच्या बाहेर. आदित्य याच्या गोलंदाजीवर 19.2 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर 20चे. दिलीपजी मालवणकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. दिलीपजी मालवणकर साहेब छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत होत आहे. गुलाब पुष्प देऊन. धन्यवाद बादल. अनेक सहकाऱ्यांचे या ठिकाणी अदृश्य हात अपेक्षित असतात. कोणताही उपक्रम हा तडीस नेण्यासाठी व जो मानस या ठिकाणी जे शिवधनुष्य छत्रपती मित्रमंडळाने उचललं ते शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रत्येक एका अदृश्य हाताची गरज असते. ते मदतीची, जे मदतीसाठी सज्ज झालेले आमचे साथीदार, ते वेंगुर्ला वासीय म्हणा किंवा वेंगुर्ल्याच्या बाहेर म्हणा, हा उपक्रम तडीस नेण्यासाठी ज्यांनी आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य केलं, सदैव छत्रपती संघ त्यांचे ऋणी राहील. आपल्या या ठिकाणी सहकार्याच्या जोरावरच ही स्पर्धा यशस्वीतेकडे वळते व आमचा मानस यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ती छत्रपती चषक CPL म्हणजे छत्रपती प्रीमियर लीगच्या निमित्तानं या मैदानावर 2 षटकांचा खेळ समाप्त. गोलंदाजीमध्ये तर बदल होतोय. गोलंदाज निहाल घाटवळ याची वर्णी लागते ती छत्रपती एंडकडनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, चेंडू डीप लॉंग ऑफला सीमारेषा पार करण्यात कमी पडतोय व आल्या आल्या मोठ्या फटक्याने या ठिकाणी संघाचं मनोधैर्य वाढवायचं, संघाच्या धावसंख्येस हातभार लावायचा हा मात्र रुपेश बेहरचा इरादा राहतोय व तो झेलचित होऊन माघारी परततोय. तिसऱ्या गडीच्या स्वरूपात ओव्हर 20चे. ची धून मात्र यावेळी मुन्ना आपल्या पिताजींना सांगतोय की मी बिघडणार नाही तर मी सावरणार. जो गोलंदाजीसाठी गोलंदाज आला नेहाल घाटवळ तो सुपुत्र आहे, ज्याने आपल्या अष्टपैलुत्वाच्या जीवावर आपलं नाव सिंधुदुर्गच्या क्रिकेट इतिहासात चिरंतन ठेवलं. चिरंतन तो स्मरणात राहिला. आजही आदर्शवत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा राजन घाटवळ, आमचे परममित्र राजन घाटवळ यांचे सुपुत्र नेहाल घाटवळ आपल्या वडिलांच्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी मैदानावर करताना पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतोय व मुन्ना बिघडणार नाही तर बापापेक्षा सवाई होणार असं ठामपणे या मैदानावर सांगतोय. तो अर्थातच या ठिकाणी जीत चेंडवन क्रिकेट संघासाठी 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धाव फलकावर पूर्ण. प्रतिदा नेहाल घाटवळ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज. फुलर लेन पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, स्वतः फुलर थ्रूवर या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. सुरेख असं क्षेत्ररक्षण नेहाल करवी होते. चेंडू अडवला जातोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होते व धावसंख्या स्थिरावते ती मात्र 19 धावा. यावेळी मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. सीमारेषेवरनं फेक येते ती अर्थात यष्टीरक्षकाकडे. गोपाळ पाटाची अपेक्षा होती की थेट फेक आपल्या हाती यावी, मात्र क्षेत्ररक्षकाची फेक या ठिकाणी थोड्याशा ढिलाईनं जोपर्यंत येते 2 धावा सुंदर जाधवच्या खाती जमा होत आहेत. दुहेरी धावांनी सुंदर स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 21 धावांवर. तिसरं षटक प्रगती पथावर.
21 गड्यांच्या मोबदल्यात परत एकदा हवेत चेंडू न टोलवता चेंडू बरोबर मधोमध क्षेत्ररक्षकाच्या दूरवर टोलवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी गफलत क्षेत्ररक्षकाकडनं झाली होती, मात्र ही गफलत प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडणार नाही, तर केवळ एकेरी धावेवर मी त्यांना समाधान मानण्यास भाग पडेल या इराद्यानं क्षेत्ररक्षण दुसऱ्या प्रयत्नात होते. चेंडूची फेकही केली जाते व एकेरी धावेवर सुंदरला समाधान मानावं लागत धावसंख्या पुढे सरकते. ती 22 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. निहाल सज्ज स्लोअर वन पद्धतीचा चेंडू परत एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला टोलवला जातोय. आपल्या स्क्रीनवर येतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काहीशी ढिलाई पथ्यावर पडते. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांसाठी सागर सकवाळला होतंय. 2 धावांनी सागर स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 24 धावांवर. आघाडीचे 3 गडी हे स्वस्तात गारद झाल्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांवर धन्यता मानली जाते ती फलंदाजांकरवी. यावेळी मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा थोडासा दिशेमध्ये भरकटतोय तो निहाल. दोन्ही हात समांतर होत आहेत व दंडात्मक 1 धाव, ज्याला क्रिकेटमध्ये सनरेज असं म्हटलं जातं, ती दंडात्मक 1 धाव वाईडच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली जाते. ज्या एकेरी धावेने पावशतक धावफलकावर झळकले जाते ते MSRT तुळस क्रिकेट संघाचं 3 गड्यांच्या मोबदल्यात. 25 3 गडी बाद तिसरं अनिवार्य षटक सुरू. हे निर्धारित 6 षटकांच्या सामन्यातील ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ढिल्या हातानं खेळला जातोय तो कव्हरच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा कोणताही संभाव्य इरादा दिसत नाही. एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. निर्धारित 6 षटकांच्या सामन्यातील आघाडीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांमध्ये नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचं जे निमंत्रण दिलं गेलं ते निमंत्रण स्वीकारून 26 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 3 गडी बाद होत आहेत. जो चतुर्सत्र कावा गोपाळ बाटा यानं या ठिकाणी आखला होता की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्यावा. तो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रारंभीच्या 3 षटकात तर कामी येतोय. 4थ्या षटकात विश्वसनीयतेने जबाबदारी दिली जाते ती बाळा सावळ याच्या खाती. ज्या बाळा सावळने एक काळ गाजवीला लगान या निक नावानं जो प्रसिद्ध झाला व लगान या निक नावाला आपल्या साजेशी अशी कामगिरी मैदानावर करत अनेक फलंदाजांना त्यांना अडचणीच्या खाईत लोटलं, अनेक फलंदाजांना बाद केलं, अनेक फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी झुंजवलं. असा बाळा सावळ वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी 4थं षटक फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. नो बॉलचा इशारा येतोय तो पंचांकडनं. बहुधा या ठिकाणी मर्यादेचं उल्लंघन त्यानं केलंय असा काहीसा अंदाज असावा. पंच नेमकी खुणगाण करताना दिसत आहेत. पॉपिंग क्रीज जी गोलंदाजाची जी मर्यादा असते त्या गोलंदाजीच्या मर्यादेचं तू उल्लंघन केलंयस असं बाळाला सांगता. परिणामतः दंडात्मक स्वरूपात नो बॉलच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे ती एक जखम व त्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर फ्री हिटची अतिरिक्त संधी फलंदाजी करणाऱ्या संघाला ही प्रदान केली जाते व तसा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. 28 धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, मात्र मोठा फटका षटकारासाठी न जाता 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू जातोय तो डीप फाईन लेग क्षेत्रात 4 धावांसाठी. फ्री हिटच्या चेंडूचा योग्य वापर करतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 32 धावांवर. गोलंदाजी करण्यासाठी जो गोलंदाज बाळा सावळ आलाय त्या बाळा सावळसाठी एक या ठिकाणी पारितोषिक आलंय. जर त्यांनी विकेटची हॅट्रिक या सामन्यामध्ये संपादन केली तर सन्माननीय संजय रेडकर साहेब यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय ते बाळा सावळ याला. वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने मालवणकर साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत. 32 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, हलके स्टोलवला जातो तो डीप लॉंग ऑनला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. थोडीशी गती मिळते धावफलकाला. 33 धावा 4थ्या षटकाच्या सुरुवातीस. आखाडीची षटकं ही व्यवस्थित खेळायची, त्यानंतर जम बसला की मोठे फटके टोलवायचे हे मानस दिसतोय तो MSRT तुळस संघाचा. यावेळी मात्र ज्या गती परिवर्तनाची चर्चा मी वारंवार करत होतो की आपल्या चित्रविचित्र अशा शैलीनं ज्या गोलंदाजानं अनेक फलंदाजांना निशब्द केलं होतं तीच गोलंदाज या ठिकाणी बाळा सावळची शैली अखेर चकवा देते. ती फलंदाज सागर सकपाळला निर्धाव चेंडू गणला जातोय पण निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये उंच टोलावला जातोय, चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. नेमके 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडले होते झेल टिपण्यासाठी, मात्र तिन्ही क्षेत्ररक्षकांपासून सुरक्षित असा फटका 3 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध टोलवला जातोय. तो फलंदाज सागर सकपाळ याच्या करवी व 2 बहुमूल्य धावा ह्या सागरच्या खाती व पर्यायानं MS तुळस क्रिकेट संघाच्या खाती ह्या नोंदवल्या जात आहेत. प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल, कारण ती प्रत्येक धाव यानंतर फलंदाजी करणं म्हणजे धावांचा पाठलाग करायचा आहे, ते करताना महत्त्वपूर्ण ठरली जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा गती परिवर्तनाचा प्रयत्न हा अखेर असफल ठरतोय व एका आखूड टप्प्याच्या सुमार दर्जाच्या चेंडूला जी शिक्षा द्यायला हवी ती योग्य शिक्षा फलंदाज सागर सकपाळ देतोय व चेंडू डीप फाईन लेग सीमरच्या पलीकडे भिरकवून देतोय. तो 6 धावांसाठी अर्थातच सागर याच्या बॅटमधनं ज्या षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 फलंदाज बाद झाले होते, त्यावेळी 18 अशी धावसंख्या होती. त्यानंतर मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानावर स्थिर स्थावर होत आहेत, जम बसवत आहेत व एकदा का चेंडूवर नजर बसली तर त्यानंतर मोठे फटके मारण्याची सुसंधी हे दौडत नाहीत. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत टोलवला जातोय, झेल टिपण्याची संधी, गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अचूक ताळमेळ न होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी एक युवा समालोचक अक्षय धुरी आरवलीचे सुपुत्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. अक्षय धुरी छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील सामनावीरांचा बहुमान ही इनिंग संपल्यानंतर होईल. पहिल्या मॅचचा सामनावीर गौरव सडेकर, दुसरी मॅच सामनावीर सुजित सावळ, तिसऱ्या मॅचचा सामनावीर विकी पंडित, गीतेश गावडे, प्रसाद लुमाजी या 5ही खेळाडूंना विनंती आहे या चालू इनिंग नंतर आपल्याला सामनावीरचा बहुमान देण्यात येईल. आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यावं. गौरव सडेकर, सुजित सावळ, विकी पंडित, गीतेश गावडे, प्रसाद लुमाजी. ओव्हर टू समीर. या ठिकाणी मैदानावर जातोय तारणहार म्हणून ज्याला संबोधलं जातं. हार्ड हिटिंग फलंदाजी म्हणजे काय असते हे ज्याने अनेक मैदानावर सिद्ध केलं. विस्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर या ठिकाणी वरचष्मा राखण्यात अनेक स्पर्धांमध्ये ज्याचा हातखंडा असा कर्णधार राजन केरकर उर्फ डिके हा मैदानावर जातोय. तो MSRT तुळस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना जेवढा खेळाडू म्हणून राजन महान तेवढाच एक व्यक्ती म्हणून महान व त्याच्यासाठी या ठिकाणी आल्याच पारितोषिकांची खैरात केली जाते. त्याच्या प्रत्येक षटकारास तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय कळेकर सर यांनी पुरस्कृत केले. ते या मैदानावर पाहायचं आहे. आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी राजन करतोय की नाही ते मात्र नावलौकिकाला साजेशी कामगिरी करण्याच्या बरोबरच संघहिताच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण अशी कामगिरी करणं ही लाख मोलाची बाब ही राजनसाठी व त्याच प्रयत्नात राजन केरकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंच करतात. एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 43 धावांवर. 5वं षटक हे प्रगतीपथावर. या ठिकाणी गोलंदाज तेजस पडवळ याची वर्णी लागते या इनिंग मधील 5वं षटक फेकण्यासाठी व एकंदर धावसंख्या धावफलकावर ही 42. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेत न टोलवता चेंडू जमिनीलगत जातोय. डीप लॉंग ऑनला एक धाव फलंदाज पूर्ण करताय. यावेळी निर्वाणीचा सल्ला हा राजनचा की दुसरी धाव घेण्याचा मोह मी टाळतोय, कारण फेक येते ती अर्थातच गोलंदाजाच्या दिशेनं. एकेर धावेवर तो समाधान मानतोय व या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 43 धावांवर. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तेजस पडवळ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू घण्याघाती फटका टोलवायचा होता. स्वतःवर फलंदाज या ठिकाणी नाराज दिसतोय, कारण जी अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्तता मी करू शकलो नाही या चेंडूवर, म्हणूनच कदाचित थोडासा स्वतःवर नाराज दिसतोय. मात्र क्षणिक नाराजीनं या ठिकाणी मानसिक दडपण न घेता मी भरीव कामगिरी करीन या इराद्यानं सज्ज होतोय तेजस याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. तो फलंदाज सुंदर जाधव. फुलर लेन पद्धतीचा चेंडू टोलवला जातो. तो डीप लॉंग ऑनला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. यावेळी केवळ एकेर धावेवर धन्यता मानली जाते. स्ट्राईक स्वतःकडे राजन ठेवतोय. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 44 धावांवर. 5वं षटक प्रगतीपथावर. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राजन केरकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो तेजस याची गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाज तेजस पडवळ आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. फुल टॉस चेंडू सुरेख असा फटका. चेंडू जातोय तो डीप मिड ऑफच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूची फेक करतोय व संभाव्य चौकाराला निमंत्रण देणारा फटका हा नाममात्र 2 धावेत या ठिकाणी परावर्तित करत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. या दुहेर धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच या ठिकाणी 46 धावांवर.
अनेक पारितोषिकांची खैरात. या खैरातीमध्ये सन्माननीय रोहित बोलेकर यांनी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक डिकेसाठी पुरस्कृत केलं होतं. त्या प्रथम पारितोषिकाचा तो मानकरी ठरतोय. तसंच षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिकही डिके याला पुरस्कृत केलं आहे. पहिला तर षटकार निघालाय. सन्माननीय कळेकर यांनी पुरस्कृत केलेलं 100 रुपयाचं पारितोषिक, सन्माननीय रोहित बोलेकर यांनी पुरस्कृत केलेलं 1,000 रुपयाचं पारितोषिक. अशा दुहेरी मुकुटाचा तो मानकरी ठरतोय. अजूनही बरेच चेंडू शेष आहेत व अनेक पारितोषिकं या ठिकाणी. मात्र फलंदाज राजन केरकर याला साथ देताना मैदानावर दिसत आहेत. धावफलक पुढे सरकतोय तो 52 धावा. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जातोय की नाही ते पाहायचं आहे. डीप लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय व प्रथम दर्शनी जो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल असं स्पष्ट होत असताना सीमारेषेच्या अलगद चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण करतायत. धन्यवाद डीजे. अतिशय सुमधुर असं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. झिंग झिंग झिंगाट. या ठिकाणी फलंदाज राजन केरकरची फलंदाजी ही झिंगाट निर्माण करताना दिसतंय. क्रिकेट रसिकांच्या मनात नवचैतन्याचं वातावरण हे निर्माण करताना दिसतंय. 54 धावा धावफलकावर. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवला जातोय. तो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. दुसरी धाव ही संभवनीय होती, मात्र जोखीम आपल्या खांदी घेतोय तो राजन. स्वतःकडे तो स्ट्राईक घेतोय. मोठ्या फटक्यांच्या ऐन भरात राजन आलेला दिसतोय व या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 55 धावांवर. 55 धावा, 5 षटक, 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 4 कड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 5 चेंडूंचा खेळ. बाकी 5 चेंडूंवर 2 मोठे फटके अतिआवश्यक हे राजनकडनं. और पे चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका व चेंडूने ज्यावेळी बॅटला स्पर्श केला होता षटकाराचा शिक्का बसला होता व षटकार प्राप्त होतोय तो फलंदाज राजनला. ओव्हर टू डीजे. आला डिके असं ठामपणे सांगतोय तो राजन केरकर. फुलटॉस चेंडू, स्वीपचा बहारदार फटका व चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय तो 4 धावांसाठी. बाळा सावळच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अभि बेंगुर्लेकर यांचं आगमन होत आहे. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस स्पोर्ट्स क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. षटकार चौकारांची आतषबाजी या ठिकाणी करण्यात दिसतोय तो या ठिकाणी राजन केरकर व त्याच्या षटकाराची हॅट्रिक जर त्यांनी पूर्ण केली तर तब्बल 7,000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलंय ते सन्माननीय रोहित बोलेकर यांनी. फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र उत्तुंग फटका मारण्यास तो चुकतोय. 1 धाव तर फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, फेक येते ती अर्थातच या ठिकाणी स्ट्राईक यांच्या दिशेनं व जी दुसरी धाव या ठिकाणी सहज साध्य न होती. स्वतःकडे स्ट्राईक राखायची या इराद्यानं या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा आतताईपणा नडतोय. साथीदार सुंदर यादवला आपली विकेट ही गमवावी लागते. तो राजनसाठी स्वतःची विकेट बहाल करतोय व 6व्या गाडीच्या स्वरूपात धावची 5व्या गाडीच्या स्वरूपात धावची 2 मैदानाच्या बाहेर जातोय. ओव्हर टू डीजे.
66 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात राजन नावाचं वादळ हे कॅम्पच्या मैदानावर घोंगावतंय व प्रतिस्पर्धी असलेल्या जीत चेनवन क्रिकेट संघाला नतमस्तक होण्यास ते प्रवृत्त करतंय व याच प्रवृत्तीमध्ये गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव आणणारा चेंडू वाईडचा इशारा पंचांकडनं होतोय व एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 67 धावांवर एक सन्मानजनक अशी धावसंख्या धावफलकावर झळकली जाते व याचं पूर्णतः श्रेय दिलं जाईल ते आक्रमक असा फलंदाज राजन केरकर याला 2 खणखणी षटकार व एका नेत्रदीपक चौकारच्या सहाय्यानं स्ट्राईकला राजन केरकर 67 धावा धावफलकावर. नो बॉलचा इशारा पंचांकडनं विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलवला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा इरादा, 2 धावा तर नक्कीच्या पूर्ण केल्या जात आहेत. नो बॉलच्या स्वरूपातील एक म्हणजे एकंदर 3 धावा, धावफलक 70 धावा व फ्री हिटची सुसंधी या ठिकाणी प्राप्त होते. ते अर्थातच या ठिकाणी राजन केरकरसाठी धावफलक हा उभारी घेताना दिसतोय. आता मात्र ठीकठाक झालेला असा धावफलक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 70 धावा जे अतिउत्साही लहान मुलं डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय सीमारेषच्या आतमध्ये आलेत. कृपया मैदानाच्या बाहेर जायचंय. अतिउत्साही असा प्रेक्षक वर्ग सीमारेषच्या आतमध्ये आम्हाला दिसतोय. फ्री हिटचा चेंडू होता मात्र यावेळी कल्पकतेने चेंडू स्लोअरच्या पद्धतीनं फेकला जातोय. जर झेल उडाला तरी नुकसान होत नाही. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली जाते ती 70. शेवटचा चेंडू या इनिंगची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज बाळा हा सज्ज होतोय. काहीसा महागडा म्हणण्यापेक्षा बराचसा महागडा बाळा सावळ या स्पेलमध्ये ठरतोय. काहीच्या निराशेनं तो या ठिकाणी मैदानावर त्याचा वावर दिसतोय. मात्र या क्षणिक निराशेला या ठिकाणी आवर घालत तो नवचैतन्यानं या इनिंगची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय. 70 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा असफल होतोय. शेवटचा चेंडू या इनिंगचा हा निर्धाव गणला जातोय. या निर्धाव चेंडू अखेर राजन केरकरच्या विस्फोटक फलंदाजीमुळे या ठिकाणी 70 गाठली जाते. ती MSRT तुळस क्रिकेट संघाच्या वतीनं 71 धावांचं म्हणजे जवळपास प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं धावा जमवण्याचं कठीण असं लक्ष ठेवलं जाते. ते अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या जीत चेनवन क्रिकेट संघासमोर. अर्थात जीत चेनवन क्रिकेट संघाचा विचार केल्यास विस्फोटक फलंदाज गोपाळ बटा, दाजी धुरत असे खेळाडू त्यांच्या गोटामध्ये, रोहन लोणे, त्यानंतर नेहाल घाटवळ असेही फलंदाज उपस्थित. विस्फोटक फलंदाजी तर त्यांच्याकडे आहे मात्र गरज आहे ती कल्पकतेने खेळी करायची. ज्या मैदानावर अक्षरशः क्रिकेट रसिकांचा पाठिंबा दिसतोय तो MSRT तुळस क्रिकेट संघाला. ज्या क्रिकेट रसिकांच्या पाठिंब्यावर MSRT तुळस क्रिकेट संघ हा 70 धावांचा किल्ला रचतोय. त्या 70 धावांच्या किल्ल्यावर या ठिकाणी साजेशी अशी कामगिरी गोलंदाज करतायत की नाही, की प्रतिवर्षीप्रमाणे गोपाळ बटा नावाचा दबदबा, त्याच्या नावाचा डंका या मैदानावर गाजतोय की नाही, अंतिम फेरीमध्ये कोण 2 तगडे संघ झुंजतायत हे सांगण्यासाठी आपल्या समोर येथील मालवणीचा बुलंद आवाज. सध्या एक मोठा प्रश्न असा, कोकणात सध्या काय चालला? कोकणात सध्या गाजता मयूर गवळी. अजित कडकड यांचा जा गाण्या ज्यांनी मयूर गवळीन दशावतारात आणला आणि त्या सध्या जबरदस्त गाजता. युट्यूबवर सगळीकडे गाजणारा हा गाणं भाव अंतरीचे हळवे तुमच्यासाठी भाई बिलियेकडसून. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुलं. थोड्या वेळानं परत ऐकूया. तोपर्यंत गौरव सडेकर, सुजित सावळ, विकी पंडित, गीतेश गावडे, प्रसाद लुमाजी स्टेजवर या आणि तुमचा बक्षीस स्वीकारा. गौरव सडेकर, सुजित सावळ, विकी पंडित, गीतेश गावडे, प्रसाद लुमाजी व्यासपीठावर या. तुमचं मॅन ऑफ द मॅचचं बहुमान तुमका वितरित होता. परत एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसऱ्या इनिंग मध्ये 70 रन्सांचा पाठलाग.
71 रन्सांचा पाठलाग. ह्यापूर्वीच्या सामन्यात 80 धावांचा पाठलाग. थोडंसं जड गेलेलो बॉथम वॉरियर संघाक बांदेश्वर बांधा संघासमोर. आता मात्र या 70चा उत्तर 71 रन्साचा उत्तर देण्याच्या इराद्यान जीत चेनवण संघाची सलामीची जोडी मैदानात. गोपाळ बटा भूषण गडेकर. प्रसाद लुमाजीचा मॅन ऑफ द मॅचचा बक्षीस त्याका वितरित होता. विकी पंडित, सुजित सावळ, गौरव सडेकर आपण व्यासपीठावर येऊचा. अभि वेंगुर्लेकर तुमका विनंती, तुमच्या शुभ हस्ते प्रसाद लुमाजीचो मॅन ऑफ द मॅच तुम्ही बहाल करूचो. सुजित सावळ यांचा सन्मान होता. नगरसेवक पिंटू गावडे साहेब तुमका विनंती असा, तुमच्या शुभ हस्ते सुजित सावळ यांचा तुम्ही सामनावीराचो बहुमान देऊन सन्मान करचो. विकी पंडित आणि गौरव सडेकर जरा लवकर या. विकी पंडित, गौरव सडेकर जरा लवकर या. पहिली फलंदाजी करताना ज्यांनी 2 षटकार आणि एका चौकारांनीशी अक्षरशः मुगड्यान रेच काढलो. गोलंदाजांचे ज्यांनी पाव कुटूक घेतले, पाठभर वळ ज्यांनी काढले तो राजन केरकर उर्फ डीके बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी पारितोषिकांची खैरात होते. या सामन्यामध्ये जर गोपाळ बटानं या इनिंगमध्ये अर्धशतक जर कुठलं तर सन्माननीय रोहित बोवलेकर यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक हे पुरस्कृत केले खास गोपाळ बटासाठी. गोपाळ बटाने जर अर्धशतक झळकावलं तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय रोहित बोवलेकर यांनी पुरस्कृत केलंय. ओव्हर टू बादल. गोपाळ बटासाठी 10,000 रुपये. यापूर्वी आपण राजन केरकर साठी सुद्धा बक्षीस बघितलेला. अपील जोरदार मोठा अपील होता, पण पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टम्पच्या बरोच बाहेर दिसा होतो. पंचांनी फेटाळलं अपील, वगीच केलेलं अपील आणि वगीच तेका देव बघित. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. राजन केरकर ज्यांनी आज फलंदाजी करताना आग खाणं आणि इंगळे ओकडा म्हणजे काय असतात दाखवल्यान तो राजन बॉलिंग मार्कवर. गोपाळ भट्टासाठी फुल टॉस चेंडू होतो, खराब चेंडू. पंचांचो इशारो वाईटचो येता की काय असा वाटता. पंचांचो इशारो बघूया काय येता. त्यानंतर 7-12वर नोंद घातली जातली आणि त्यानंतर असता तुमका सांगितलं जातला. पंचांचो निर्णय इलो नो चेंडूचो, बीमरचो नो चेंडू. वेस्ट आहे म्हणजे कमरेच्या हाईटवरचो चेंडू, फ्री हिटचो चेंडू. फलंदाज नाबाद असलो तरी नाबाद, आऊट असलो तरी नाबाद. मालवणी भाषेत बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, ना इलो तरी वडे. वड्याचो चेंडू, फ्री हिटचो चेंडू गोपाळ भट्टासाठी. गोपाळच्या दुकानाची सुरुवात करणारो चेंडू असतलो ह्यो, बोनी करणारो चेंडू असण्याची शक्यता. यॉर्कर लाईनचो चेंडू. राजन केरकर तुझा कौतुक करूचा तितक्या थोडा. राजन केरकर मैदानावर येताना कोणाचा तोंड बघून इल्लो सांगू हरकत नाही. फलंदाजी करताना सुद्धा कमाल आणि फ्री हिटचो चेंडू गोपाळ भट्टाक मेडन टाकणं ही तर त्याच्यापेक्षा मोठी कमाल. आता मात्र स्लोअर 1 चेंडू होतो, 1 धाव मिळतली. पंचांचो इशारो येतलो, थेट फेक तर झाली. गोपाळ भट्टासाठी सगळेजण अगदी देव पाण्यात घालून 22च्या स्वरूपात 1 धाव, धावसंख्या 2 रन्सावर पोचली. राजन केरकरचा वेगवान चेंडू होतो, गोपाळ भट्टान सोडून दिलो. राधाकृष्ण पेडणेकरचा सुंदर यष्टीरक्षण. राधाकृष्णाक माहिती आहे राजन केरकर सारख्या कसलेल्या गोलंदाजासमोर क्लोज विकेट किपिंग करणं किती कठीण काम असा आणि राधाकृष्णने ती सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. स्पर्धेतला सगळ्यात मोठा बक्षीस हिला अर्धशतकासाठी 10,000 रुपयांचा बक्षीस. यापूर्वी राजन केरकरसाठी बक्षीस होता षटकारांच्या हॅट्रिकसाठी 7,000 रुपयाचा. दोन्ही बक्षिसा रोहित बोवलेकरने लावलेली. काल मात्र बबीन कमाल केली, 1 षटकार मारून 10,500 रुपये बबीन आपल्या खिशात घातले. आखू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या कपडावरसून अपरकटचो फटको भूषणच्या बॅटमधून 2 धावा तर नक्कीच मिळतले. पॉइंट क्षेत्ररक्षक डी पॉइंट पर्यंत जाता फील्ड करता तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण. 2 धावेनीची धावसंख्या पोचली 4 रन्सावर. 4 धावा पाठलाग खूप मोठा असा 71 रन्साचा पाठलाग निर्धारित 6 षटकात.
नगरसेवक सुहासजी गौंडरकर साहेब तुमचा व्यासपीठावर आम्ही स्वागत करतो छत्रपती मित्रमंडळाच्या वतीन. नगरसेवक गौंडरकर साहेब तुमचा मनपूर्वक स्वागत असा. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू विसावलो. षटकार मारण्याच्या नादात भूषण गडेकर डगआउटच्या दिशेन सागर सकपाळ येतानाच आपल्या हाताक 5 किलो फेविकॉल लावून इलो आणि पहिला कलाम लावल्यान भूषणच्या नावाचा. केली माफ करा स्कोरिंगची भूमिका पार पडली. तो सागर मैदानावर सुरेख कामगिरी. दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात गाण्याची सुरुवात झाली आणि गाणं मुळशी पॅटर्नवर जाऊन थांबला. अरा खतरनाक, खरोखरच स्पर्धेतला खतरनाक कॅच. पाठी जाऊन कॅच घेणं, धावत जाऊन कॅच घेणं खूप कठीण गोष्ट असतं आणि आमच्या सागरने ती गोष्ट अगदी सोपी करून दाखवली. बरोबर दशावतार लागतला, सगळा लागतला. सगळ्या गोष्टी जे फरमाईशी तुमच्या असत ते सगळे आज पुरे करूचे असत. जत्रा हे येतच असत फिरणाऱ्या घोपान होया, गाणी लागत राहतली फक्त नाचणाऱ्यांका घोपान होया. स्लोअर वन चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, परत एकदा हलकेच अपील, चेंडू राहुलो मेडन. राजन केरकरची कमाल. पहिल्या षटकात 4 चेंडू गोपाळ बटाक टाकल्यान मेडन पहिल्या ओव्हरची सांगता फक्त 4 रन्सवर. डीजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रंग देवता प्रसन्न असा. रंग आपण सुद्धा उधळू गोये. खयच्या रंग उधळायचे. स्पेड दी ग्रीन, सेव्ह दी ब्ल्यू अँड डोनेट दी रेड. हिरव्या रंगाची पखरण करा म्हणजे निसर्गाचा बचाव करा. सेव्ह दी ब्ल्यू, निळ्या रंगाचं संरक्षण करा म्हणजे जलस्रोत सांभाळून वापरा. डोनेट दी रेड, लाल रंगाचा दान करा म्हणजे रक्तदान करा. येत्या 24 जानेवारी रोजी मातोंडमध्ये सातारे मित्रमंडळाच्या वतीन रक्तदान शिबिराचं आयोजन केला. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीन मातोंडमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत. येत्या 24 जानेवारी रोजी आवर्जून हे रक्तदान शिबिराचा सुद्धा आस्वाद घ्या. अनेक खेळाडूंची रेकॉर्ड तुम्ही ऐकलात, पण सिंधुदुर्गात एकच समालोचक असा ज्यांनी आतापर्यंत 24 वेळा रक्तदान केलेलं असा. पहिल्या ओव्हरीचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 4 रन्सावर. पाठलाग मोठो असा 70 रन्साचो, 71 रन्साचो. दुसऱ्या षटकाची सुरुवात फटकोत्तर मोठो. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून जातलो असो वाटलो. शेवटच्या क्षणी खूप सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांचो इशारो येणं बाकी असा. क्षेत्ररक्षणाचा नमुना खूपच सुंदर. पंचांचो इशारा येतलो त्यानंतर 7-12 नोंद घातली जातली. पंचांचो इशारा येलो तो थर्ड अंपायरचो. थर्ड अंपायरच्या रिप्ले नंतर निर्णय देण्यात येतलो. 71 रन्साचो पाठलाग. पहिल्या ओव्हरीचो खेळ संपलो फक्त 4 रन्सावर आणि दुसऱ्या षटकात पहिलोच मोठो फटको रोहन लोणेच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले आमचे थर्ड अंपायर बघत असताना पंचांची सगळी जबाबदारी गुरुप्रसाद सुतार, विश्वनाथ लिंगायत आणि अक्षय कोळंबे सरांकडे. ॲक्शन रिप्ले बघून 7-12 बघून सगळं निर्णय तुमच्यापर्यंत सांगितलं जातलो. सुंदर कॅमेरा वर्क. आमच्या कॅमेरामन सुद्धा गौरव सावंत, राकेश, मनोज आणि विघ्नेश. खूपच सुंदर कॅमेरा वर्क. फ्रेम मध्ये प्रत्येक चेंडू अगदी स्पष्ट दिसत असताना थोडा वेळ सामनो थांबलो. ज्यांचा रक्त सळसळत असतात त्यांच्यासाठी खुशखबर. 24 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन मातोंडमध्ये केलेलं असा.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीन आणि 24 जानेवारी ह्या रक्तदान शिबिरात अगदी आवर्जून आपलं रक्त द्या, कारण रक्ताची एक पिशवी 4 जणांचा जीव वाचवीत असता, 4 जणांचा प्राण वाचवण्याची संधी तुमच्याकडे असा. 24 जानेवारी मातोंडच्या गावात ह्या रक्तदान शिबिर. अजून एक बक्षिसीला जय श्रीराम राम राम. कैलासवासी श्रीमती सावित्रीबाई विष्णू गावडे, ज्येष्ठ माजी सैनिक श्री दत्ताराम विष्णू गावडे, रामघाट अणसूर यांच्याकडून फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन्ही संघांसाठी 2 आकर्षक बक्षिसं येत आहेत. लिफाफा बंद हे बक्षीस आहे. बक्षीस किती आहे याहीपेक्षा महत्त्वाचं हे बक्षीस कोणाकडून आलंय. वर्षाचे 365 दिवस वेगवेगळे रंग आपण परिधान करतो. नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळे 9 रंग आपण अंगावर परिधान करतो, मजा करतो. कारण एकच असतं, कोणीतरी असतं वर्षाचे 365 दिवस फक्त आणि फक्त युनिफॉर्म आपल्या अंगावर बाळगून आपल्या संरक्षणासाठी उन्हातान्हात उभं असतं, आणि ते असतात पोलीस आणि आपले सैनिक. तेच आपले माजी सैनिक, ज्येष्ठ माजी सैनिक श्री दत्ताराम विष्णू गावडे, रामघाट अणसूर. सकाळी ज्यांचा उल्लेख केला आमचे पंच हेमंत गावडे यांचे हे पिताश्री यांच्याकडून फायनलमध्ये प्रवेश केलेल्या दोन्ही संघांसाठी हे आकर्षक पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया सगळ्या माजी सैनिकांसाठी आणि आमचे माजी सैनिक श्री दत्ताराम विष्णू गावडे यांच्यासाठी सुद्धा. पंचांचा निर्णय षटकार नाही असा, कॅच सेव क्लिअर असा. फक्त धावान काढलेलो 1 रन्स. रोहन लोणेचा फटको तर खूप मोठा होतो, खूप वेळ चेंडू हवेत होतो, वाटलो षटकार जातलो, पण शेवटी मात्र फक्त 1 रन. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. एका रनसानीची धावसंख्या 5 रन्सावर. सुंदर जाधव बॉलिंग मार्कवर, नावाप्रमाणे सुंदर गोलंदाजीची सुरुवात. धावसंख्या 5 रन्सावर, 71 रन्साचा पाठलाग. गोपाळ बाटा बॅकफूट पंच, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू आखण्याच्या दिशेने. पंचांचा निर्णय परत एकदा चौकाराचो, आणि ह्या चौकारांची धावसंख्या पोहोचली 9 रन्सावर. क्रिकेटमध्ये येईल आणि सध्याची ब्राझीलच्याच नेमारच्या पाठीवर सुद्धा दिसता. जर्सी क्रमांक 10 स्कोरबोर्डवर 70 रन्साचा 71चा पाठलाग. अजूनही 61 रन्सांची गरज. दुसरा षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू समाप्त. परत एकदा गोपाळ बाटा मिड ऑफला क्लिअर करून चेंडू सीमारेषेच्या दिशेने. बघता बघता चेंडू रोलिंग 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 आउट ऑफ द पार्क. परत एकदा चौकार गोपाळ बाटाचो. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. धावसंख्या 14. रिकी पॉन्टिंग, संजू सॅमसंग ह्या खेळाडूंच्या जर्सी क्रमांकावर खूप मोठा पाठलाग करूचो बाकी असा. 71 धावांचा पाठलाग, आणि आतापर्यंत तरी त्याचा सुंदर बचाव करताना जीत चेनवण संघासमोर MSRT तुळस संघ. विपुल तांडेल, अवधूत मराठे MSRT तुळस संघाचे संघ मालक. आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर आतापर्यंत तरी खुश. दुसऱ्या बाजून जीत चेनवण संघाचे संघ मालक देवेंद्र नाईक सुद्धा खुश. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला अडी. चौकारांची पहिली हॅट्रिक ह्या स्पर्धेमधली गोपाळ बाटाच्या नावावर, आणि धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. चौकारांची धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. मैदानावर मात्र गोपाळ बाटाची कामगिरी
युद्धात उतारलेले दोन राजा जसा युद्ध खेळण्यासाठी लंगार गातात आणि त्यानंतर एकमेकाशी शस्त्र भिडवतात, अगदी तशीच गोपाळची कामगिरी. शांतपणे आधी लंगार घातल्यान, आपलं पदन्यास दाखवल्यान आणि हळूहळू प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण सुरू केल्यान. त्याच लंगाराचा गाणा जा मयूर गवळीन भावगीतातून थेट दशावतारात आणला. डीजे तुमच्यासाठी नक्कीच ऐकवतले. 18 धावसंख्या, दुसरा षटक प्रगतीपथावर. परत एकदा भरकटलेलो चेंडू, पंचांचा इशारा होईल वाईट चेंडूचा अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पोचली राहुल द्रविडच्या जर्सी क्रमांकावर 19 रन्सावर. पाठलाग तर मोठो असा, पण दुसऱ्या बाजून जोपर्यंत गोपाळ बाटा मैदानावर असा पुरेपूर संधी जीत फ्रेंडशिप संघाच्या बाजून. परत एकदा फटकोदार सुंदर कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर, दोन खेळाडूंच्या डोक्यावरून चेंडू आकांड्याच्या दिशेन. बघता बघता चौकारासाठी चौथो सलग चौकार गोपाळ बाटाच्या बॅटमधून आणि धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. परत गोपाळ भटान सगळा पाणी गडवून टाकल्यान. इंग्लंडच्या खेळाडू ट्रेस्कोथिकच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या ह्या चौकारानिशी 23 रन्सावर. सलग 4 चौकार. गोपाळ भटा ऑन फायर. सँडी गुंडेकर जशी कामगिरी सुंदर, कॉमेंटेटरला प्रॉम्प्टिंग सुद्धा खूप सुंदर. पहिल्या षटकाची सांगता करणारो चेंडू, भैरवी घालणारो समाप्तीचो चेंडू. परत एकदा खराब चेंडू, पंचांचो इशारो. परत एकदा वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर. 24 धावसंख्या. मुंबई इंडियन्स खेळाडू कुणाल पंड्याच्या जर्सी क्रमांकावर धावसंख्या 24 रन्सावर. दुसरा षटक प्रगतीपथावर. समीर पांढरेन टार्गेट दिलेला 12 धावांच्या सरासरीचा आणि ही सरासरी आता मात्र गाठण्यात यशस्वी ठरलो जीत फ्रेंडशिप. 71 धावसंख्येचा पाठलाग. शेवटचा चेंडू शिल्लक. बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला चकवून आकांड्याच्या दिशेन. राधाकृष्णाक चकवलेलो फटको. ह्या इनिंग मधलं गोपाळ भट्टाचो सलग 5वं चौकार आणि या 5 चौकारांनिशी धावसंख्या 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्थिरावली 28 रन्सावर. डीजे धन्यवाद. डीजे झोपेतही विवेकाला जाग असावी असं हे गाणं. सगळ्या दशावतार कलाकारांच्या भावनांची आम्ही किंमत ठेवतो. दशावताराचा अपमान करण्याचा कदापि इरादा नाहीये, दशावताराचं विडंबन करण्याचा सुद्धा इरादा नाही. पण दशावतारावर आमचं माणूस किती प्रेम करता ह्या दाखवण्याचा हा प्रयत्न होतो. मयूर गवळीसाठी टाळ्यांचा गजर नक्कीच करूया. भाव अंतरीचे हळवे. 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर शंकर माडगोत. खराब चेंडू होतो, आखूट टप्प्याचा चेंडू. ह्याच्यावर मोठा फटको रोहन लोणेच्या बॅटमधून चौकाराचो. चौकारांची धावसंख्या पोहोचली 32 रन्सावर. असं
आणि या मयूर गवळीच्या लंगारावर संतोष मरिया आणि दाजी गवंडेचो डान्स डीप मिड विकेटवर आपण सगळ्यांनी बघितलो. परत एकदा शंकर बॉलिंग मार्कवर आखू टप्प्याचा चेंडू होतो, चेंडू रावलो मॅडन. संतोष मरिये आणि दाजी गवंडे डान्स तुमचा खूपच सुंदर, पण तुमचा डान्स बघल्यानंतर एक मालवणी म्हण आठवली, कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी. शंकर माडगूत आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपण विकेट हॅट्रिक शंकर माडगूत कडसून बघितली, दुसरी विकेट हॅट्रिक आपण एलिस्टर कडसून बघितली आणि तिसरी विकेट हॅट्रिक प्रसाद लुमाजी कडसून बघितली. तोच पहिलो हॅट्रिक वीर बॉलिंग मार्कवर. गेल्या वर्षी षटकारांच्या 4 हॅट्रिक आपण या स्पर्धेत बघितली होती. तेजस जुवलेकरने षटकारांची हॅट्रिक गेल्या वर्षी केलेली. सूरज साळगावकर, विघ्नेश आंदुरलेकर, निरंजन साळगावकरने गेल्या वर्षी षटकारांची हॅट्रिक केलेली. यावर्षी मात्र षटकारांची हॅट्रिक फक्त एकच, रिचर्ड साल्ढानाची. क्लीन बोल्ड रोहन लोणे, चौकार मारणारो रोहन लगोलग पुढच्या चेंडूवर तंबूच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन, मालवणीत गटकेत ऐरार आणि गटकेत बैलार. तेरी उमर है कर ले गलती से मिस्टेक. भाई बिले खरोखरच आजचा दिवस खूप सुंदर आणि जेतो चेहरो खूपसूरत, जो बिघडवता प्रतिस्पर्धी गोलंदाजांची सुरत, मैदानावर पावला टाकताना सुदृढ बालक दाजी धुरत. गोरोगोमटो खेळाडू आज मात्र दाजी जितको तू देखणो असस त्याच्यापेक्षा देखणी फलंदाजी तुका करणं गरजेचं असा. 71 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली द्रिमित्री मस्कारेन्स आणि मॅक्सवेलच्या जर्सी क्रमांकावर 32 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर, 3 चेंडू शंकर माडगूतचे समाप्त. शंकर माडगूतने आज कमाल केली. स्पर्धेत पहिली हॅट्रिक, त्यानंतर मैदानाच्या बाहेर जाऊन सुद्धा शंकर माडगूतचा आणखी एक पराक्रम, आज मैदानावर येऊन परत अजून एक पराक्रम. खोलवा टप्प्याचा चेंडू, हलकेच अपील, कदाचित चेंडू थोडंसं बाहेर असत. एक धाव मात्र मिळाली. पंचांचो इशारो लेग बायच्या स्वरूपात. एकेरी धावेनीची तिर्येचो डबल गेम. धावसंख्या तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर हार्दिक पांड्याच्या जर्सी क्रमांकावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. गोपाळ बाटा तुझ्या अर्धशतकासाठी 10,000 रुपयांचा बक्षीस असा रोहित बोवलेकर साहेबांकडून. 20 धावा पूर्ण झालेत, 5 सलग चौकार गोपाळ बाटाचे. बॅटची कट घेऊन चेंडू कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट पटको. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या पोहोचली 34 रन्सावर. 34 धावा भारतीय संघाचा डावखुरो जलदगती गोलंदाज झहीर खानची जर्सी क्रमांक 34 34 स्कोरबोर्डवर बघूक मिळाली. आमचे स्कोरर यशवंत किंद्रेकर यांच्या हाताखाली. परत एकदा शंकरचो चेंडू, पटको मारण्याचा होतो प्रयत्न, पंचांचो इशारो इलो वाईड चेंडूचो. राधाकृष्ण पेडणेकरचा यष्टिरक्षण मात्र खूपच सुंदर. सलग 4 वर्ष ज्यांनी सातरी कर्लीच्या मैदानावर SSS ट्रॉफी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासाठी जिंकली, तो यशस्वी कर्णधार. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, लेग स्पिन चेंडू, आता मात्र परत एकदा खूप सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू निशी षटकाची झाली सांगता. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये 71 रन्साचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली ती 35 रन्सावर. उरलेल्या 3 ओव्हरीमध्ये अजून गरज असा 36 रन्सांची. तेव्हा 36 रन झाले. युवराज सिंग फक्त 6 बॉल खेळलो ब्रॉडचे, तेव्हा 36 रन झाले. आणि ऑस्ट्रेलियात विराट कोहलीचा संघ कसोटीची पूर्ण इनिंग खेळलो, तेव्हा 36 रन झाले. 36 आकडो किती विचित्र असता त्याचा उदाहरण. आणि ह्यो 36 आकडो 63 मध्ये बदलण्याचा इरादो, 63 नाही तर 71 मध्ये बदलण्याचा इरादो असतो जीत फ्रेंडशिप संघाचो. समीर
नक्कीच बादल 18 चेंडूंवर आवश्यकता आहे ती 36 धावांची, म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं आव्हान. आणि जोपर्यंत गोपाळ बटा मैदानावर आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास काही तुळस संघ सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. कारण ज्या खेळाडूंनी आपला दर्जा काय आहे हे या सामन्यामध्ये नाही तर अनेक वर्ष त्यानं सिद्ध केलंय. त्यामुळे गोपाळ बटा जोपर्यंत मैदानावर आहे, मी तर असं म्हणेन की जीत चेनवन संघाला अजूनही संधी आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, या अनिश्चिततेमध्ये काय घडलंय काय गुपित आहे याचा ठाव ठिकाणा आपल्याला लागणार नाही. मात्र एकंदरीत अंदाज जर वर्तवायचा असेल तर जोपर्यंत गोपाळ बटा मैदानावर आहे, जीत चेनवन क्रिकेट संघ हा निश्चितपणे अजूनही अंतिम फेरी गाठण्यास सक्षम राहील असं मला वाटतं. अगदी बरोबर समीर असा तुझा. आणि MSRT तुळस संघाच्या सगळ्या पाठीराख्यांका माहिती आहे, विजय आणि पराजय ह्यामध्ये फक्त उभो असा वन अँड ओनली 35 हाफ सेंचुरींचो राजा गोपाळ बटा. तीच धावसंख्या 35 स्कोरबोर्डवर. गीतेश गावडे बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू मिड ऑफ क्लिअर करून आखांड्याच्या दिशेन परत एकदा चौकार. चौकारांनीशी धावसंख्या पोहोचली 39 रन्सावर 39. खणखणीत 6वं चौकार गोपाळ बटाच्या बॅटमधून. टेनिस क्रिकेट आणि मर्यादित षटकाचा क्रिकेट, बऱ्याच जणांचा समज असता षटकार मारल्याशिवाय धावसंख्येचा पाठलाग होऊ शकणार नाही. पण गोपाळ बटा युवा खेळाडूंका एक वेगळा प्रात्यक्षिक दाखवता. मैदानाचो पॉवर प्लेचो फील्ड प्लेसमेंटचो कसो वापर करायचो, गोलंदाजाच्या वेगाचो कसो फायदा उठवायचो आणि कसे दोन खेळाडूच्या मधून चौकार खेचायची ह्याचा सुंदर उदाहरण गोपाळ बटाकडसून. परत एकदा सुंदर फटको लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गोपाळ बटाच्या नावाचा लागला कलाम. 6 चौकार मारणारो गोपाळ बटा सांघिक 39 रन्सावर तंबूच्या दिशेन डगआउटच्या दिशेन. मैदानात गोपाळ बटा 6 चौकारांनीशी 25 धावा करून तंबूच्या दिशेन डगआउटच्या दिशेन. सलग 5 चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एक चौकार. 6 चौकारांनी नटलेली गोपाळची खेळी समाप्त केली गीतेश गावडे. गीतेश गावडे म्हणजे समीर मॅन विथ दी गोल्डन आर्म. गेल्या वर्षाची स्पर्धा गीतेश गावडेन गाजवली. त्या स्पर्धेत समीर इलेव्हन आडेली संघ विजेतो ठरलेलो. गीतेश गावडेन संपूर्ण टुर्नामेंटमध्ये गेल्या वर्षी 116 रन, 8 विकेट आणि 13 षटकारांनीशी मॅन ऑफ द सिरीज, एक कूलर आणि एक LED TV इतकी बक्षिसा एकट्यान आपल्या नावावर केलेली. तोच गीतेश बॉलिंग मार्कवर प्राइज विकेट आपल्या संघाक मिळवून देता. फायनलमध्ये बांदेश्वर बांदा संघ वाट बघता दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाची. गीतेश गावडे जर विकेटची हॅट्रिक तू केलंस तर सागर गावडे साहेबांकडून तुका 500 रुपयांचा बक्षीस. गीतेश गावडे एक विकेट तर तुझ्या नावावर जमा झाली. दाजी धुरत स्ट्रायकरांच्या दिशेन. फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दाजी धुरतच्या नावाचा सुद्धा लागला कलाम आणि गीतेश गावडे स्पर्धेतली 4थी हॅट्रिक करण्याच्या मार्गावर. आज दाजी धुरतने निराश केला. रुपेश कांदळे मित्रमंडळाच्या 1 लाखाच्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आज फक्त गेलो आणि हजेरी लावून परतलो. हॅट्रिकची संधी सागर गावडे साहेबांकडून. गीतेश गावडे तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस. स्पर्धेतली 4थी हॅट्रिक जर तू साजरी केलंस तर. शंकर माडगूत, एलिस्टर आणि प्रसाद लुमाजीन आतापर्यंत विकेटचे हॅट्रिक ह्या स्पर्धेत केले. गीतेश गावडे गेल्या वर्षी तू स्पर्धा गाजवलंस, ह्या वर्षी सुद्धा तू स्पर्धा गाजवण्याच्या उंबरठ्यावर. 71 रन्साचा पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सगळी समीकरणं अगदी व्यवस्थित चला होती. पुढच्या 3 ओव्हरीत फक्त 36 करूचे होते आणि गीतेश गावडेच्या ओव्हरमध्ये मात्र ही सगळी गणिता बिघडली. जुळा निलेला सगळा काय बिघडला.
हातातल्या पानातली रमी बघता बघता जशी सिक्वेन्स तुटता अगदी तशीच भीती वाटाक लागली चेनवण संघाक. तटक्या पेचून गेलेलो चेंडू आणि सिक्वेन्स पुरो झालो गितेश गावडेचो स्पर्धेतली चौथी हॅट्रिक. डीजे चौथी विकेट हॅट्रिक स्पर्धेतली सागर गावडे साहेबांकडून 500 रुपयाचा मानकरी गितेश गावडे. आता मात्र जीत चेनवण संघाची पारी थोडीशी अडचणीत दिली असा वाटाक लागला. आज आदित्य नाईक ह्या स्पर्धेत खेळता आणि आदित्य नाईक ज्याची एक वेगळी ओळख असा. आदित्य नाईक कोणाचा मुलगा असा समीर पांढरेंनी सांगितला, पण माका अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे माझ्या मावशीचो ह्यो मुलगो अशोक नाईक यांचो ह्यो मुलगो आणि ह्या मैदानावर आपल्या नावाची छाप ह्या स्पर्धेत ज्यांनी सोडली. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर असणारो चेंडू पंचांचो इशारा होईलो वाईड चेंडूचो. समीर अभिमानान सांगण्यासारखी गोष्ट आदित्य नाईक फायनलमध्ये खेळाचो ही सगळ्यांची आमच्या वालावलवासियांची इच्छा होती आणि त्यामुळेच वालावलवरून सुद्धा एक गाडी खास आदित्यचो खेळ बघण्यासाठी. पण जर आदित्य तुझा संघ फायनलमध्ये गेलो तरच कोण जातलो फायनलमध्ये बांदेश्वर बांधा संघासमोर येणारो काळ सांगतलो. गोपाळ बाटा दाजी धुरातने निराश केल्यामुळे जीत फ्रेंडशिप चेनवण संघ थोडं अडचणीत. चमत्काराची अपेक्षा आणि हो चमत्कार करण्याचो इरादो लांबलचक फटको टांगा पलटी घोडे फरार षटकार. नितेश लोणे लांबलचक षटकार लॉंग ऑफच्या कपडावरसून पावड्याचा पाणी पास्टाक नेणार होय षटकार. धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर. अजूनही उरलेल्या 13 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. 13 चेंडू 25 धावा. नितेश तुका फक्त थांबाचा असा फलंदाजी करूची असा. परत एक मोठं फटको लॉंगॉनच्या दिशेन DK उर्फ राजन केरकर स्टंपच्या मागे आणि राजनचा वेगवान थ्रो बघा. जर ह्यो थ्रो स्टंपच्या दिशेने इलो असतो तर नक्कीच अजून एक कलाम लागला असता. 2 धावा मिळाले पण विकेट खूप महत्त्वाच्या असतात. मध्यफळीन खूप निराश केल्यानंतर ह्या जोडीवर खूप काय अवलंबून चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 48 रन्सावर. सुरेश रैनाची जर्सी क्रमांक 48 71 रन्साचा पाठलाग 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. डीजे मुंबई इंडियन्स संघान ह्या वर्षी दुबईत जाऊन जीवाची मुंबई केली. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुद्धा काही युवा खेळाडू आपल्या जीवाची मुंबई करताना डीजेच्या तालावर. 4 ओव्हरींचा खेळ संपलो. धावसंख्या
शंकर माडगुतला मात्र आमदार झाल्यासारखा नक्कीच वाटताला. बाळासावळ तुझ्या प्रत्येक षटकारासाठी भूषण सारंग साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस असा. बाळासावळ काल बबिंदा करून दाखवल्यान आज तुका करून दाखवचा असा. धावसंख्या स्थिरावली 49 रन्सावर. 21 रन्सांची अजून गरज. आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडलो. बाळासावळच्या नावाचा कलाम लागला 49 रन्सावर. ती चांगली कामगिरी केल्यानंतर आम्ही आवर्जून विचारतो कोणाचा तोंड बघून इल्लो, पण शंकर माडगूत तुका विचारूची सोयच नाही असा. तू कोणाचा तोंड बघून इल्लस आमका सगळ्यांका माहिती असा. लेडी लक जका म्हटलं जाता. पहिलो खेळाडू मी बघलय जो स्पर्धेत निमो म्हणून खेळलो, स्पर्धा संपताना यजमानी झालो. सुंदर चेंडू आणि ह्या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर टाकण्याच्या अगदी उंबरठ्यावर असा शंकर माडगूत. एक धाव इलिया, माफ करा. अपील मोठा होता, पंचांनी फेटाळलेला अपील. खूप चांगली विकेट किपिंग आणि फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी केल्याबद्दल राजन केरकर तुका 1000 रुपयांचा बक्षीस रोहित बोवलेकर साहेबांकडून. राजन केरकर साठी हा बक्षीस. औपचारिकता सामन्याची असा की अजून एक वादळ मैदानावर घोंगावचा असा. आदित्य नाईक आणि तेजस पडवळ ही शेवटची जोडी मैदानात. 6 चेंडू 22 रन्सांची गरज. सिंधुदुर्ग लाईव्हचे पत्रकार दीपेश परब हे सर उपस्थित असत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीन शेवटचे 6 चेंडू 22 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर परत एकदा मॅन विथ दी गोल्डन आर्म गीतेश गावडे. फॉलोथ्रू मध्ये सुरेख प्रयत्न. चेंडू रवलो मेडन आदित्य स्ट्रायकर यांच्या दिशेन. गोपाळ आऊट झालो. थयच सामन्याचा निकाल लागलो. ही सगळ्यांचीच प्रतिक्रिया. आशा होते दाजी धुर्तावर, पण दाजीन सुद्धा निराश केला आणि त्यानंतर मात्र एक मोठं सुरुंग लागलो. थिएटरच्या बाहेर ठेवलेले सायकली एक धक्को लागल्यानंतर जसे एकामागोमाग एक कळंडत जातात, अगदी तसेच सगळे विकेट एका पाठोपाठ एक कलांडले. जो इलो तो फक्त हजेरी लावून गेलो. सोमा इलो आणि पाठपुरावा करून गेलो. सामन्याची औपचारिकता बाकी आणि या औपचारिकतेनंतर होतो तो महाअंतिम सामनो. दी ग्रेट ग्रँड फिनाले. बांदेश्वर बांदा आणि चालू सामन्यातलो विजेतो संघ. MSRT तुळस संघाचे संघ मालक विपुल तांडेल, अवधूत मराठे, संघाचा कॅप्टन राजन केरकर सध्या तरी लय खुश असत आपल्या संघाच्या कामगिरीवर. अगदी काही मिनिटांची विश्रांती आणि त्यानंतर दोन्ही संघांची मैदानावर ओळख परेड. मैदानावरच संघा सामन्याची नाणेफेक आणि त्यानंतर दी ग्रेट ग्रँड फिनाले. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021चा अंतिम महाविजेता पाहण्यासाठी शेवटची काही मिनिटांचा खेळ शिल्लक. राजांच्या वळ्यात चेंडू पडलो आणि संघ ऑल आउट झाल्यानंतर MSRT तुळस संघ महाअंतिम फेरीत दाखल होताना. DJ